ज्या बिल्डरकडून घर खरेदी केलं तो बिल्डर बँकरप्ट झाला, दिवाळखोर झाला तर हताश होऊ नका, कारण तुम्ही या प्रक्रियेमध्ये फायनान्शियल क्रेडिटर असता आणि तुमचे हक्क अबाधित ठेवले गेलेले असतात. तुमचा प्रोजेक्ट बिल्डर दिवाळखोर झाल्यामुळे NCLT मध्ये गेला, या संदर्भातील 5 पॉईंट पुढील प्रमाणे. पहिला पॉईंट, घर खरेदीदार म्हणजेच फायनान्शियल क्रेडिटर. IBC कायद्यानुसार घर खरेदीदाराला फायनान्शियल क्रेडिटर म्हणून मान्यता दिलेली आहे. दुसरा पॉईंट, कमिटी ऑफ क्रेडिटर्स म्हणजे COC मध्ये घर खरेदीदारांना स्थान दिलेलं असतं, प्रतिनिधित्व दिलेलं असतं, त्यांना मतदानाचा अधिकार असतो. तिसरा पॉईंट, प्रक्रिया सुरू करण्याचा अधिकार 100 किंवा 10% लोकांना खरेदीदारांना असतो. 100 किंवा 10% खरेदीदार CIRP प्रक्रिया, दिवाळखोर प्रक्रिया चालू करू शकतात. चौथा पॉईंट, बऱ्याचदा रेरामध्ये केस चालू असताना सुद्धा NCLT ची प्रक्रिया चालू होऊ शकते. NCLT मध्ये प्रक्रिया चालू असलेल्या प्रोजेक्टची माहिती रेराच्या वेबसाईटमध्ये सेपरेट लिस्ट मध्ये दिलेली असते. पाचवा पॉईंट, सर्व घर खरेदीदारांनी या दिवाळखोरीच्या प्रक्रियेमध्ये NCLTच्या प्रक्रियेमध्ये एकत्रित राहणे खूप गरजेचे असते. एकत्रितपणे जर त्यांनी नवीन डेव्हलपर सिलेक्ट केला तर त्यांचा प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकतो. तुम्हाला सुद्धा अशा केसेस बद्दल माहिती आहे का? जर माहित असेल तर कॉमेंटमध्ये हो किंवा नाही टाका. मी तुम्हाला डेव्हलपर इन्सॉल्व्हन्सी गाईडची PDF आणि होम बायरच्या राईट्सचे प्रोटेक्शनची गाईड या संदर्भातील गाईड PDF स्वरूपामध्ये पाठवतो.